आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मुंबई मराठी पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात पत्रकार संघाने आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेतील विजेते छायाचित्रकार, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंदाजवजा 2024 चे विजेते तसेच मुंबई पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे विविध पुरस्कार महनीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी पुरस्कार विजेत्या छायाचित्रांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शेळके, उपाध्यक्ष स्वाती भुसाळकर, राजेंद्र मुंजे, खजिनदार जगदीश भुवळ, विश्वस्त वैजयंती आपटे, राही भिडे, देवदास मटाले, कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर, अंशुमन कोयरेकर, देवेंद्र भुरले, किरीट गोरे तसेच अंतर्गत हिशेब तपासनीस हेमंत सामंत आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। की मुंबई मराठी पत्रकार संघाचे 83वे वर्ष आहे। पुढचा जे 2025 हे वर्ष जे आहे हे आपण आपलं विश्रामजाम जे आहे लोणावळ्याला त्याचा 50वा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत। त्यानिमित्ताने एक छानसा कार्यक्रम जो आहे त्याच्या नूतनीकरणानंतर तिथे घ्यायचं कार्यकारिणी ठरवत आहे। तर तुम्ही सगळ्यांना आवर्जून आताच या पत्रकार दिनाचं औचित्य साधून तुम्हाला निमंत्रण करतो आणि एक छोटीशी अल्पशी विनंती अशी आहे की या पत्रकार संघाचा जो विकास आहे त्या विकासामध्ये केवळ कार्यकारिणी विश्वस्त नव्हे तर तुम्हा प्रत्येक सदस्याचं योगदान आम्हाला अपेक्षित आहे। तुमच्या प्रत्येक सदस्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचनांचं स्वागत ही कार्यकारिणी करेल आणि या सूचनांचा पाऊस या पत्रकार दिनानंतर आमच्या कार्यक्रमावर पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आज आपण पुन्हा इथे या सगळ्या गर्दी केलेली आहे। म्हणजे आज सर सहसा मुंबईमध्ये एखादा सोहळा घ्यायचा झाला तर आयोजकांना खूप भीती असते की गर्दी जमेल की नाही। म्हणजे मला आठवतंय की हल्ली बाजारामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली माणसं सुद्धा पुरवली जातात। म्हणजे मला रेटही माहिती आहे, जर टायवाले जर असतील तर साधारणतः 800 रुपये वगैरे घेतात। म्हणजे बेडेसाहेब तुम्ही तुमच्याबद्दल म्हणत नाही आहे मी, आणि सदरा लेंगा हवा असेल तर साधारणतः 500 रुपये आणि नुसतं शर्ट पॅन्टमध्ये आलं तर साधारणतः 300 रुपये प्रति माणसाप्रमाणे माणसं सुद्धा जमवली जातात। पण आज ह्या सभागृहात आलेला प्रत्येक सदस्य जो आहे हा तुमचा विचार मनपूर्वक ऐकण्यासाठी आलेला आहे। सो तुमचंही मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला देऊन मी थांबतो। धन्यवाद। मुंबई मराठी पत्रकार संघाने यावर्षीची जी छायाचित्रकार पत्रकारांमध्ये स्पर्धा घेतली फोटोंच्या संदर्भातली आणि त्याच्यातून तयार झालेली दिनदर्शिका याचं प्रकाशन आजच्या महनीय प्रवक्त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। कालनिर्णयाच्या सहकार्याने आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने या दिनदर्शिकेचं काम पूर्ण झालं आणि याच्या सगळ्या समन्वयाची जबाबदारी कार्यकारिणी सदस्य अंशुमन कोयरेकर यांनी पार पाडली। जोरदार टाळ्याच्या गजरात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या दिनदर्शिकेचं आपण स्वागत करूया। थँक्यू थँक्यू। अंशू एक मिनिट इकडे। यानंतर ज्या 12 छायाचित्रकारांचे फोटो तुम्ही आत्ता 12 जणांच्या हातात पाहिले यांचा सत्कार आजचे महनीय प्रवक्त्यांच्या हस्ते आपण घेणार आहोत। जसं संदीप चव्हाणांनी मगाशी उल्लेख केला की नियमात थोडीशी त्रुटी राहिल्यामुळं दोघांना वेगळे 2 फोटोचे अतिरिक्त पारितोषिकं मिळत आहेत। त्यामुळे पुढच्या वेळेला 12 वेगळे जण दिसतील। आत्ता फक्त 10 जण आहेत यांचा सत्कार आपण करणार आहोत, कारण 10 याच्यासाठी पण पुढचे 2 जे आहेत ते एकाच माणसाचे 2-2 फोटो आहेत म्हणून ते 10 जण झालेले आहेत। मी एक एक करून विनंती करतो त्या छायाचित्र स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या फोटोग्राफर्सना त्यांनी या बाजूनी यायचं आहे आणि आपला पुरस्कार घेऊन त्या बाजूनी खाली उतरायचं आहे। हां, श्री आशिष राणे, मिड डे इन्फोमीडिया लिमिटेड फोटो एडिटर आहेत मिड डेचे। मनपूर्वक अभिनंदन आशिष। आशिषला ट्रॉफी आणि रोख रक्कम 5000 रुपये, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि अंशू तू पण जा। समन्वयक संदीप, समन्वयकाला बाजूला घ्या तिकडे।
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा, बातमीदारांच्या शब्दामध्ये जेवढी ताकद असते त्याच्या कैक पटीने जास्त ताकद एका फोटोग्राफरच्या फोटोमध्ये असते. म्हणून यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्यांचा फोटो फक्त सगळ्यांना दाखवा. आशिष राणेंचा जानेवारी महिन्याचा फोटो आहे, पहिलाच. बघा, दाखवा सगळ्यांना समोर. चकाचक वांद्रे वरळी सिलिंगच्या इथलं जे नवीन चित्र दिसतंय, रात्रीचा काढलेला तो फोटो आहे. अतिशय सुंदर असा फोटो हा तुम्ही माझ्या हातात बघू शकताय. धन्यवाद, मनपूर्वक अभिनंदन आशिष. यानंतर श्री संतोष नागवेकर, सकाळ मीडियासाठी फ्रीलान्स फोटोग्राफर आहेत. सकाळ मीडियासाठी ते काम करतायत. त्यांचा फोटो. आणि संतोषला बघा, लॉटरी लागली आहे. 2 फोटोसाठी पुरस्कार मिळत आहेत, म्हणून टाळ्या डबल वाजवा. दोन्ही फोटो दाखवतो. फेब्रुवारी महिन्याचा संतोषचा फोटो हा बघा. वाघोबासोबत लहान मुलं खेळतायत. राणीच्या बागेतल्या बच्चे कंपनीची वाघोबासोबतची मौज हा फोटो आहे. आणि दुसरा फोटो शैलेंद्रच्या हातात आहे. फेब्रुवारी महिन्याचा फोटो. आणि शैलेंद्र तुझ्या हातात मार्च महिन्यात. सलग 2 फेब्रुवारी आणि मार्च. रोख रक्कम 10,000 रुपये दोन्ही फोटोचे. सन्मान चिन्ह, श्रीफळ, आणि शाल. संतोष, मनपूर्वक अभिनंदन. अरे यानंतर एप्रिल महिन्यासाठी ज्यांचा फोटो निवडला गेला ते पुढचे फोटोग्राफर आहेत श्री सतेज शिंदे, प्रिन्सिपल फोटोग्राफर, मिड डे इन्फो मीडिया लिमिटेड. बघा, मिड डेनी भरपूर बाजी मारलेली आज. फोटो हा बघा, एप्रिल महिन्याचा फोटो कोळीवाड्यातला दिसतोय. वर्सोवा कोळीवाडा. बोंबील, सुके बोंबील जे वाळत घातलेत ना त्याचा फोटो आहे. आणि फोटोग्राफर शाकाहारी आहे, हे महत्वाचं. अजून नाही, अध्यक्ष म्हणतात शाकाहारी म्हणून. नाही, मग चल ठीक आहे, मिश्राहारी. मी मध्ये शब्द घेतो, दोन्ही खात असतील. हे दादा आवर ये, सुका मावरा कालवणाला ने. वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर नेहमीच दिसणारे हे दृश्य सतेजने टिपलेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन. रोख 5,000 रुपये, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ. ते कालवण आणायला लागेल त्यासाठी. यानंतर मे महिन्याचा फोटो. त्याचे मानकरी ठरलेत श्री इमॅन्युअल कारभारी, न्यूज फोटोग्राफर, द हिंदू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचा फोटो. 2 सिमेंटच्या जंगलातलं श्वास घेणारं झाड. मुंबईची ही परिस्थिती आपली. बंद पडलेल्या गिरण्यांची एखादी चिमणी हिरवाईनं सांभाळत टोलेजंग टॉवरमधून अविचित कुठतरी आपलं डोकं वर काढते की मला जगवा म्हणून. ही मनपूर्वक अभिनंदन. रोख 5,000 रुपये. जयराज साळवेकडे सांगितलं होतं. आणि ज्यावेळी आम्ही जयराज साळवेकडे हे 12 फोटो पाठवले, त्या या 12 फोटोपैकी हा जो फोटो आहे ज्याच्यामध्ये गिरणीची ही जी चिमणी आहे आणि त्या चिमणीवर आलेलं हे इवलंसं रोपटं महाराष्ट्रातल्या कामगारांची दैनावस्था दाखवणारं हे चित्र होतं. आणि साळवेकडनं एवढं आवडलं, ते म्हणाले या पुरस्कार सोहळ्यामध्ये माझं व्यक्तिशः कौतुक त्यांना सांगा की खूप अप्रतिम फोटो त्यांनी काढलेला आहे. लाख शब्दांची एक बातमी एका फोटोत कशी होऊ शकते. तो साळवेंचा मेसेज मला तुला पोहोचवायचा होता. थँक्यू. इमॅन्युअलचे बाबा आमचे मित्र आहेत, एक्साईजमधनं रिटायर झाले, त्यामुळे त्याच्या फोटोचं कौतुक आम्हाला कायम त्यांच्याकडनं ऐकायला मिळतं. आज त्याला समक्ष बघून हा पुरस्कार देताना खूप मनापासून आनंद होतोय. पुढचा पुरस्कार जून महिन्यासाठीचा. विजेते आहेत
अतुल कांबळे, मिड डे इन्फोमीडिया लिमिटेड, चीफ फोटोग्राफर. फोटो बघा. पाऊस आला पण व्यायाम नाही थांबला. पावसातला फोटो अतुल कांबळेने टिपलेला अतिशय सुंदर फोटो. पावसात देखील लोक व्यायाम करायचे थांबत नाहीत. अतुल घ्या. बरेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या फोटोसाठी त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांचा प्रेस क्लबला देखील त्यांचं एक्झिबिशन होतं फोटोंचं प्रेस क्लबला, अजूनही चालू आहे. त्यामुळे तुम्ही इथून खाली जाऊन त्यांच्या फोटोंचं एक्झिबिशन पाहू शकता. मनपूर्वक अभिनंदन अतुल. रोख 5,000 रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह. यानंतर पुढचा फोटो आहे जुलै महिन्याचा. श्री राजू शिंदे, हिंदुस्तान टाइम्स फोटोग्राफर, जुलै. मनपूर्वक अभिनंदन. मी फोटो दाखवतो तुम्हाला. शेवटचा एकदम शैलेंद्रच्या हातात तुम्हाला दिसतोय फोटो. सप्टेंबरमध्ये पावसानं मुंबई ठाणे परिसरात धुमशान घातलं होतं. त्याच्या आधी हा काढलेला तो फोटो, सप्टेंबर महिन्यातला, पावसात सायकल घेऊन जाणारा माणूस, तो जुलै महिन्यासाठी आपण वापरलाय. मनपूर्वक अभिनंदन राजू. यानंतर पुढचे विजेते आहेत श्री आशिष राजे, प्रिन्सिपल फोटोग्राफर, मिड डे इन्फोमीडिया लिमिटेड. मिड डेने आज कमाईच केली आहे पूर्ण. फोटोग्राफर जोरदार. उसळत्या लाटांना सामोरे जात बँडस्टँड परिसरात सेल्फी काढण्याच्या नादात अनेकदा लोकांचे जीव गेलेत, खास करून तरुणांचे. अशाच एका तरुणाईचा हा टिपलेला फोटो आहे बघा. ऑगस्ट महिन्यात आशिष राजे यांचा फोटो. मनपूर्वक अभिनंदन. रोख 5,000 रुपये, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ. यावर्षी गणपती बाप्पा ऑगस्ट महिन्यात येतोय, पण मागच्या वर्षी तो सप्टेंबर महिन्यात होता. तर सप्टेंबर महिन्यासाठीचा निवडला गेलेला फोटो अर्थात गणपती बाप्पाचाच आहे. त्याच्यासाठी फ्रीलान्स फोटोग्राफर सत्यजित देसाई. आणि फोटो बघा किती सुंदर आहे. गणपती बाप्पाचे चेहरे मुखोटे लावून गाडीत बसलेली बालगोपाळ यांचा टिपलेला तो फोटो आहे. मनपूर्वक अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण थकतो टाळ्या वाजवताना, दाट टाळ्यांची पाहिजे. गणपती झाले की सगळ्यांना पुढच्या महिन्यामध्ये दहीहंडीचे वेध लागतात. आणि दहीहंडीमध्ये जो माहोल पाहायला मिळतो, सगळीकडे नृत्य असतात, सगळेजण येऊन दहीहंडी फोडण्यासाठी सगळे पथक वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तर तो फोटो टिपलाय पुढचा. तो फोटो टिपलाय पुढारी न्यूज चॅनलचे प्रशांत अंकुशराव यांनी. जोरदार टाळ्या. रिपोर्टर आहेत ते. पुढारी न्यूजचे रिपोर्टर आहेत टीव्ही चॅनलचे प्रशांत अंकुशराव. आणि फोटो बघा माझ्या हातात आहे. अतिशय सुंदर फोटो. मनपूर्वक अभिनंदन प्रशांत. आणि फोटोग्राफर मधला शेवटचा सन्मान. कारण 2 फोटो श्री कुणाल पाटील पीटीआय, फोटो जर्नलिस्ट कुणाल पाटील पीटीआय, नोव्हेंबर महिन्यासाठी त्यांचा फोटो वापरलाय. आपण सगळेजण मुंबईमध्ये एअरफोर्सच्या कवायती पाहतो, त्या कवायतीचा टिपलेला हा फोटो माझ्या हातात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आकाशामध्ये जशी विमानं उडतात तेवढीच उंच टाळ्यांची दाद झाली पाहिजे कुणालसाठी. कुणाल फोटोग्राफर म्हणून सध्या पीटीआयला काम करतात. आणि पुढचा पण आहे कुणालला 2 डिसेंबरचा फोटो पण त्यांचाच आहे, फ्लेमिंगोचा. हा बघा फोटो फ्लेमिंगोचा.
डबल बक्षीस संतोष नागवेकर, कुणाल पाटील. रोख 10,000 रुपये. धन्यवाद सगळ्यांचे. आणि याच्यानंतर 2 सत्कार राहिलेले आहेत. आपले या सगळ्या दिनदर्शिकेसाठी फोटो स्पर्धेचं ज्यांनी समन्वयन म्हणून काम पाहिलं ते आमचे कार्यकारिणी सदस्य अंशुमन पोयरेकर. अंशुमनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंशुमनचा सत्कार. पाहिजे फोटो पाहिजे. जोरदार टाळ्या. मूळ कॉन्सेप्ट अंशुमनची होती की फोटोग्राफर्सना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे आणि त्यांच्या फोटोला वाव मिळाला पाहिजे. त्यामुळे अंशूसाठी जोरदार टाळ्या. दरवर्षी अशीच दिनदर्शिका वेगवेगळ्या तुमच्या सजलेल्या फोटोंनी आपण तयार करत राहू. आणखी काही सत्कार या दिनदर्शिकेच्या निमित्ताने आपण करतोय. या दिनदर्शिकेमध्ये जो कंटेंट तुम्हाला वाचायला मिळणार आहे, जे लेखन वाचायला मिळणार आहे, तर या लेखनावरती ज्यांनी काम केलं ते आमचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांचाही सन्मान करावा अशी मी विनंती. सगळे कॅप्शन्स त्यातले फोटोपासून ते कॅलेंडरमध्ये मिळणाऱ्या वाचनाच्या प्रत्येक गोष्टीपर्यंतचे कॅप्शन्स शैलेंद्र शिर्केंनी केलेले आहेत. त्यामुळं त्यांचाही सन्मान आपण करावा. त्याचबरोबर आमचे कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर यांचाही सन्मान त्यांनी करावा अशी विनंती करतो. हां, आत्माराम नाटेकर. धन्यवाद. यामध्ये ही दिनदर्शिका पार पाडण्याकरता अर्थातच उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर सुद्धा आहेत. नाही असं नाही. हे बघ, असं नाही घ्यायला पाहिजे. स्वाती घोसाळकर घेईपर्यंत थांबलो होतो ना, त्यामुळे नाही म्हणता येत नाही. अरे नाही, तिथेच आहे. त्याचं स्पष्टीकरण मी झाल्यावर देतो कार्यक्रम. ताई म्हणाल्या एकमेव महिला. आणि ही संपूर्ण दिनदर्शिका पूर्ण करेपर्यंत आमचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी खूप मेहनत घेतली. साळगावकरांना जाऊन भेटण्यापासून ते ही दिनदर्शिका छापून तुमच्या हातात येईपर्यंत, आणि त्याला दुसरी साथ दिली आमचे माजी अध्यक्ष नरेंद्र बाबळे यांनी. त्यामुळे त्यांचाही सरांना मी वर येण्याची विनंती करतो. कारण हे बघा, कुठलीही गोष्ट करायची असेल तर अर्थकारणाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळं ज्येष्ठांची साथ लागते नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पुढे जाण्याकरता. तसं सरांनी केलं. 1 मिनिट. येस सर, बोला. एवढंच म्हणेन सत्कार घेण्याआधी, क्षण आजचा खूप खूप छान आहे. क्षण आजचा खूप खूप छान आहे, कारण अध्यक्ष संदीप चव्हाण आहे. धन्यवाद. संदीप माझ्या कवितांचा चाहता आहे. तो नेहमी मला प्रोत्साहन देत असतो आणि म्हणून ही आजच्या वेळी संदीपला अर्पण. धन्यवाद. नाही, संदीप ही पुढच्या पुस्तकाची तयारी आज. मग प्रेम असावं तर जुन्या नव्या अध्यक्षांचं असं असावं, नातं घट्ट करणारं. प्रसाद. हां, वा वा. आहे ते येणार पुढच्या वर्षी. सर, मनपूर्वक आभार, कारण तुमचे हात पाठीचे आहेत म्हणून हे सगळे गोष्टी आम्ही पूर्ण करू शकतोय.
आजचे या सगळ्या दिनदर्शिकेसाठी परीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं ते 3 परीक्षक होते, ज्यांनी हे फोटो निवडले 280 मधून 12. त्याच्यामध्ये महेश लिमये होते, विकास खोत होते आणि अलिफिया वनवट्टी, हे 3घे जण त्यात फोटोग्राफर परीक्षक म्हणून होते. तर त्यातले विकास खोत आत्ता उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. श्री विकास खोत. जोरदार टाळ्या, कारण यांनीच निवडलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळालेत. मी थोडंसं अजून पाहुण्यांना थांबण्याची विनंती करतो अस्वस्थ होण्याआधी, कारण 3 पुरस्कार आपल्याला द्यायचे आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंदाज 2024 स्पर्धेचे विजेते, कारण संदीपनी जाहीर केलेत ते मगाशी, त्या स्पर्धेतील विजेत्यांना आपण पुरस्कार देणार आहोत. आपण निवडणुकीचे निकाल लागण्याआधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांमध्ये ही स्पर्धा घेतली होती. जसं नंदूचं नाव आत्ता संदीपनी सांगितलं, तशातले 3 विजेते आपण जाहीर केले. याच्यामध्ये 3 प्रश्न आपण दिले होते. पहिला प्रश्न होता की कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळतील आणि मुख्यमंत्री कोण होणार, असे 3 प्रश्न होते. त्यातले हे 3 विजेते आपल्या समोर आहेत. पहिला विजेता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, नंदू धुरंधर. 230 जागा भाजपला, एक महायुतीला मिळतील असा त्याचा अंदाज होता. त्यामुळे आता नंदू तुझा आका कोण आहे शोधायला लागेल, कारण एकनाथ शिंदे आणि त्याचाच अंदाज फक्त बरोबर आला की सर्वाधिक जागा महायुतीला मिळतील आणि नंदूला वर याची विनंती करतो. मनपूर्वक अभिनंदन. महायुतीला 288 पैकी 230 जागा मिळतील असं नंदू धुरंधरनी सांगितलं होतं. त्यामुळे पहिला विजेता रोख 5,000 रुपये, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ. दुसरे विजेते श्री संजीव उपरे. सर्वाधिक जागा कोणाला मिळतील असा प्रश्नामध्ये यांना हे पारितोषिक मिळत आहे. भाजपला सर्वाधिक जागा, मुख्यमंत्री कोण होणार, माफ करा, मुख्यमंत्री कोण होणार याच्यात त्यांना हे बक्षीस मिळत आहे. संजीव उपरे. 22 जणांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, त्यातली यांची चिठ्ठी निघाली आणि हे विजेते ठरले. ईश्वर साक्ष शपथ घेतो की अशा पद्धतीने ती चिठ्ठी निघाली आणि ते विजेते ठरले. आणि तिसरे विजेते गुरुदत्त लाड आहेत. आले असतील तर त्यांनी नाही आले, त्यांचं बक्षीस. दिनाच्या निमित्त दिले जाणारे पुरस्कार, पत्रकार दिनाचे पुरस्कार. ठीक आहे, 2 मिनिटं बसा. हो, हरकत नाही. जे 5 पुरस्कार आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण देतो, त्या 5 पुरस्कारांची मी ओळख करून देतो आणि त्यानंतर विजेत्यांची नावं घेऊन एकेकांना वर आमंत्रित करतो. आप्पा पेंडसे स्मृती पुरस्कार आपण आजच्या दिवशी देतो. स्वर्गीय आप्पा पेंडसे यांच्या कन्या प्रतिभा मेहता व वसुंधरा पेंडसे नाईक यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. नागरी समस्यांवरील उत्कृष्ट लिखाणाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार यावर्षी आपण देतोय. 1981 सालापासून हा पुरस्कार देण्यात येतोय. दुसरा पुरस्कार आहे जय हिंद प्रकाशन पुरस्कार. उत्कृष्ट पुस्तकासाठी जय हिंद प्रकाशन पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी कैलासवासी ग का रायकर, श्री हेमंत रायकर यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. 1982 सालापासून हा पुरस्कार देण्यात येतो. तिसरा पुरस्कार आहे कॉम्रेड तुकरू सरमळकर स्मृती पुरस्कार. त्यांच्या कन्या कीर्ती ढोले यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. कामगार, झोपडपट्टीतल्या समस्या, भाडेकरू, घरदुरुस्ती आणि दलितोद्धार या विषयावर लिखाण केलेल्या बातमीदाराला
हा पुरस्कार दिला जातो आणि 1998 सालापासून या पुरस्काराची सुरुवात झाली आहे. तिसरा पुरस्कार आहे ललित लेखनासाठी विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार. सुप्रसिद्ध नाटककार आणि ज्येष्ठ संपादक कैलासवासी विद्याधर गोखले यांच्या नावाने ललित लेखनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. कैलासवासी गोखले यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई गोखले यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार सुरू झाला आणि 1999 सालापासून हा पुरस्कार देण्यात येतोय. आणि राजकीय बातमीदारीसाठी नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार दिला जातो. श्री प्रमोद भोगटे यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. उत्कृष्ट राजकीय बातम्यांबद्दल 2003 सालापासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. मी कृपया शांतता राखण्यासाठी विनंती करतो. लहान मुलं जर असतील तर कृपया त्यांना नैसर्गिक पद्धतीने शांत करा. आणि ती अजून मोठी असतील तर थोडीशी गाणी म्हणून शांत करा, पण त्यासाठी थोडं बाहेर जायला लागेल. हां, आता प्रूफ रीडर नाही प्रूफ रीडर असल्यामुळं शब्दामध्ये चूक काढणारच ना. बातमीदार आणि संपादकांच्या शब्दात चुका. पहिला पुरस्कार अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार. या वर्षीचे मानकरी आहेत दैनिक सामनाचे मंगेश मोरे. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. शाल, श्रीफळ, भेटवस्तू, सन्मानचिन्ह आणि आत्ताच प्रकाशित केलेली मुंबई मराठी पत्रकार संघाची दिनदर्शिका त्यांना आपण भेट म्हणून देतोय. जोरदार टाळ्या मंगेशसाठी. अप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार. मंगेश सध्या दैनिक सामनामध्ये हायकोर्टाचं वार्तांकन करतात. तिथल्या घडणाऱ्या घडामोडी, तिथे चालू असलेले खटले, या सगळ्या संदर्भातलं सविस्तर लिखाण त्या प्रत्येक पुरस्कारार्थ्यांना आपण रोख रक्कम 5,000 रुपये ही देतोय आणि ते त्यांच्या थेट अकाउंटमध्ये DBT डायरेक्ट बँक ट्रान्सफर या पद्धतीनेच होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अकाउंटला दिले जातील. कंसातली सूचना. पुढचा पुरस्कार जय हिंद प्रकाशन पुरस्कार आणि याचे मानकरी आहेत ज्येष्ठ पत्रकार फोटोग्राफर घनश्याम बडेकर. सदाबहार व्यक्तिमत्व पत्रकार संघातलं. देवानंद आहेत ते आपले. जोरदार टाळ्या घनश्याम बडेकर यांच्यासाठी. त्यांच्या एका पुस्तकाकरता त्यांना पुरस्कार दिला जातोय. शूटआउट. फोटो हातात असतो, कॅमेऱ्यात बटन दाबले की शूटआउट होतं. त्याच्यावरच त्यांनी केलेलं पुस्तक शूटआउट. भडेकरांचं लिखाण अतिशय साधं सोपं सरळ. त्याकरता यंदाचा जय हिंद प्रकाशनाचा हा पुरस्कार भडेकरांना मनपूर्वक अभिनंदन. 5,000 रुपये, शाल, श्रीफळ, भेटवस्तू, सन्मानचिन्ह आणि दिनदर्शिका असं ते सगळ्यांना म्हणतात. येस. पाहुण्यांच्या हाताला हात लावा भडेकर. यानंतरचा पुढचा पुरस्कार कॉम्रेड तुक्रू सरमळकर पुरस्कार आणि विजेते आहेत दैनिक लोकमतचे बातमीदार सचिन अंकुश लुंगसे. नागरी समस्यांबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आतापर्यंत त्यांनी कामगार, झोपडपट्टीतल्या समस्या, दलितोद्धार यासाठी विविध लिखाण त्यांच्या बातमीतून केलंय. शाल, श्रीफळ, भेटवस्तू, सन्मानचिन्ह आणि दिनदर्शिका शिवाय रोख 5,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. लोकमतलाच एकेकाळी काम केलेले संपादक म्हणून महावीर जोंधळे सर आणि आज त्यांच्याच संस्थेमधला काम करणारा बातमीदार योगायोग आहे.
मनपूर्वक अभिनंदन सचिन. पुढचा पुरस्कार आहे ललित लेखनासाठीचा आणि विजेते आहेत दैनिक सकाळचे मुंबई ब्युरो चीफ विनोद राऊत. विद्याधर गोखले यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा हा पुरस्कार मुळात विनोदचा पिंड राजकीय पत्रकारितेचा आहे. तो ललित लेखनाकडे वळला, हेच त्याच्या पत्रकारितेतलं एक वेगळं वैशिष्ट्य. आणि दर शनिवारी सकाळची प्रकाशित होणारी अवतरण पुरवणी, त्याच्यामध्ये त्यांनी विविध विषयावरती ललित लेखन केलं आहे. शाल, श्रीफळ, भेटवस्तू, सन्मानचिन्ह, दिनदर्शिका आणि रोख 5,000 रुपये. धन्यवाद. विनोदला 2 मिनिटं मानू. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.